एकूण 7 आरोपी आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये काय त्यांनी सेवन केलेलं नाही असं आलेलं आहे. आता तरी आपण एवढं सांगू शकतो की जे काही फॉरेन्सिक रिपोर्ट आले होते प्रांजल खेवलकरांचे किंवा बाकी इतरांचे ते निगेटिव्ह आलेले आहेत. खराडी रेव पार्टी खरं तर झाली म्हटलं, सगळं गांजा सापडला, कोकीन सापडलं, हे सगळं त्यामध्ये सापडलं. मात्र जो फॉरेन्सिक रिपोर्ट आलाय तो काय आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं? फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे की यांनी सेवन केलेलं नाहीये म्हणून. हे आता तसं सांगणं योग्य होणार नाही कारण की आता स्टेटमेंट झाले तर पुढे अजून कोर्टात न्याय प्रविष्ट आहे. तसं सांगणं आता योग्य होणार नाही. पुण्यातील खराडीमध्ये झालेल्या रेव पार्टी प्रकरणी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांची पोलिसांनी चौकशी केली. नेमकी ही चौकशी का केली हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत वकील पुष्कर दुर्गे सर आहेत. तुम्ही आज खरं तर रोहिणी खडसे यांची चौकशी झाली, कशासाठी त्या आल्या होत्या आणि काय चौकशी झाली? त्यांना पोलिसांनी नोटीस दिली होती की माहिती त्यांना काय हवी होती. त्या संदर्भात त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि तिथं जाऊन त्यांना जी काय माहिती होती ती पूर्ण माहिती रोहिणीतांनी त्यांना दिलेली आहे. कशा संदर्भात माहिती? केस संदर्भातच त्यांना माहिती हवी होती. हां, कुठली? हे आता तसं सांगणं योग्य होणार नाही कारण की आता स्टेटमेंट झाले तर पुढे अजून कोर्टात न्याय प्रविष्ट आहे. तसं सांगणं आता योग्य होणार नाही. त्यांच्यावर एक आरोप असा होता की जी केस झाली त्याच्यामधले जे पुरावे आहेत त्याच्यामध्ये छेडछाड केली असंही त्यांच्यावर एक आरोप ठेवण्यात आला होता किंवा चर्चा होती. नाही तसं काही नाहीये. त्यांनी त्या संदर्भात जे काही प्रश्न विचारले असतील तर त्यांनी त्याची उत्तर दिलेली आहेत. खराडी रेव पार्टी खरं तर झाली म्हटलं, सगळं गांजा सापडला, कोकीन सापडलं, हे सगळं त्यामध्ये सापडलं. मात्र जो फॉरेन्सिक रिपोर्ट आलाय तो काय आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं? फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे की यांनी सेवन केलेलं नाहीये म्हणून आरोपींनी. सगळ्याच हां, किती जण आरोपी होते? एकूण 7 आरोपी आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये काय त्यांनी सेवन केलेलं नाही असं आलेलं आहे. जो आरोप सिद्ध किंवा हे करताना गुन्हा दाखल त्यात काय काय होतं? आता चार्जशीट दाखल झालेला आहे. पोलिसांनी तपास करून आता जे आहे न्यायप्रविष्ट आहे मॅटर. केस ही न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याच्या संदर्भात आता बोलणं योग्य राहणार नाही. आता तरी आपण एवढं सांगू शकतो की जे काही फॉरेन्सिक रिपोर्ट आले होते प्रांजल खेवलकरांचे किंवा बाकी इतरांचे ते निगेटिव्ह आलेले आहेत. आणि आमचं डे 1 पासून तेच म्हणणं होतं की माझे जे पक्षकार आहेत त्यांच्याकडे काय कॉन्ट्राबँड सापडलेलं नाहीये आणि त्यांनी काय सेवन केलेलं नव्हतं. आता आज चौकशी झाली, या चौकशीनंतर आता पुढे काय? नाही आता ते आम्ही सांगू शकत नाही कारण की ऑलरेडी चार्जशीट कोर्टामध्ये दाखल आहे. पुढं काय असेल ते प्रोसेस होईल. 1.5 तास चौकशी झाली, त्या फक्त केस संदर्भात झाली की दुसरं अजूनही काय? नाही केस रिलेटेडच, बाकी काही नाही. हां, बाकी काय त्यांना माहिती हवी असेल त्या संदर्भात चौकशी झाली त्याच्यामध्ये. नक्कीच आपण पाहतोय की प्रांजल खेवलकर प्रकरणात एक महत्त्वाची खरं तर माहिती आहे. फॉरेन्सिकचा जो रिपोर्ट आहे यामध्ये 7ही आरोपींनी कुठलाही अंमली पदार्थ सेवन केलं नव्हतं असा फॉरेन्सिकचा रिपोर्ट आहे. यामुळे हे सगळ्या प्रकरणाला एक नवीन वळण लागलेलं आहे. त्यामुळे हे रेव पार्टी झाली या प्रकरणात आज रोहिणी खडसे यांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात अजून काय यामध्ये समोर येते का हे पाहावं लागणार आहे. कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.